नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतीय शिक्षणाच्या विकासक्रमामध्ये 13 जून 2005 रोजी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संकल्पनेतून आकार घेतलेल्या राष्ट्रीय ज्ञान आयोग या थिंक टँकचे किंवा आयोगाचे महत्त्व हे वादातीत आहे. नॉलेज इज पॉवर, ज्ञान हीच शक्ती आहे, हे गृहीतक किंवा वस्तुस्थिती मनाशी बाळगून भविष्यकालीन भारताला ज्ञानशील, आधुनिक बनविण्यासाठी या आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. मागील तासांमध्ये आपण पाहिलं की सॅम पित्रोदा हे या आयोगाचे अध्यक्ष होते. याशिवाय सॅम पित्रोदांच्या बरोबरीने या आयोगामध्ये अशोक गांगुली, नंदन नीलकणी, डॉक्टर दीपक नायर, डॉक्टर सुजाता रामदोराय, डॉक्टर जयंती घोष, डॉक्टर पी बलराम व प्रोफेसर अमिताभ माट्टू यांच्यासारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ शिक्षणतज्ञ, अभ्यासक, उद्यम नेतृत्व असणाऱ्या व्यक्तींची वर्णी ही लावण्यात आलेली होती. राष्ट्रीय ज्ञान आयोगाने आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यशैलीमधून, काम करण्याच्या पद्धतीमधून आपला ठसा उमटवला. पंतप्रधानांचे कार्यालय, राज्य सरकारे, मंत्रिमंडळ, विविध खाती, योजना आयोग, तसेच थेट जनता या साऱ्यांसोबत आयोगाने आपला संपर्क, संबंध, सहकार्य हा कायम ठेवलेला होता. आयोगाने ज्या मुख्य क्षेत्रांमध्ये आपल्या शिफारशी सुचवलेल्या होत्या त्या प्रामुख्याने शिक्षण, प्रशासन व वित्त, शिक्षणाशी संबंधित संघटना, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि शिक्षकांच्या शिक्षणाशी संबंधित आपल्या शिफारशी ह्या केल्या होत्या. आयोगाने आपला अहवाल हा पंचतत्वांना समोर ठेवून विभागित केला होता.
यामध्ये ज्ञानप्राप्ती, ॲक्सेस टू नॉलेज अर्थात, त्यानंतर ज्ञान संकल्पना, नॉलेज कन्सेप्ट्स, ज्ञान निर्मिती, क्रिएशन, सृजनात्मकता, त्यानंतर ज्ञानाचा उपयोग अर्थात ॲप्लिकेशन आणि सेवा प्रदान व्यवस्था, या 5 विभागांमध्ये आयोगाने आपल्या शिफारशी ह्या विभाजित केल्या होत्या. यांचा एकंदरीत जर आपण आढावा घेतला तर आपण या शिफारशी पुढील प्रमाणे स्पष्ट करू शकतो. आयोगाने आपल्या शिफारशींमध्ये नेटवर्क निर्माण होण्याला अतिशय महत्त्वाचे प्राधान्य दिले. म्हणजे मानव संसाधन उभे करत असताना विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, शेती, संशोधन, विस्तार सेवा, ग्रंथालये यांचे एक प्रकारचे जाळे निर्माण होणे आवश्यक आहे असे आयोगाला वाटत होते. या ज्ञानाचे जाळे वाढवून सर्व विद्यापीठे, ग्रंथालये, दवाखाने, प्रयोगशाळा यांना एकत्र जोडणे, इंटरनेटचा वापर वाढवणे, या साऱ्या बाबी आयोगाला अपेक्षित होत्या. आयोगाने शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी नॅशनल नॉलेज नेटवर्क ही संकल्पना देखील राबवण्यासाठी भर हा दिलेला होता. आयोगाची दुसरी शिफारस जी आहे ती शिक्षण सर्वांना उपलब्ध झाले पाहिजे, शिक्षण सर्वांसाठी असले पाहिजे याच्याशी संबंधित होती. म्हणजे आयोगाने जागतिक पातळीवर भारतीय शिक्षण कुठे आहे याचा आढावा घेतला. त्यातल्या त्यात भारतामध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण हे अगदीच अत्यल्प असल्याचे देखील आयोगाचे निरीक्षण होते. अशा वेळी या शिक्षणाच्या संख्या तसेच गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी तसेच ज्ञानवंत समाजाची निर्मिती करण्यासाठी शिक्षणाचा हक्क हा सर्वांना मिळाला पाहिजे. शिक्षण हे सर्वांपर्यंत सर्व माध्यमातून पोहोचले पाहिजे यासाठी आयोगाने शिफारस केली. यानंतर आयोगाने एक अतिशय महत्त्वाची आणि काळ परिस्थिती, जागतिकीकरण, उदारीकरणाचे भान ठेवून एक शिफारस केली आणि ते म्हणजे त्यांनी इंग्रजीला प्राधान्य देण्याबाबत भर दिला. सद्य परिस्थितीमध्ये आपल्या देशातील मनुष्यबळ हे
इंग्रजी भाषेच्या माध्यमातून शिकणे, मुलांना शिकविणे, याच भाषेमधून समजून घेणे, व्यवहार करणे, या साऱ्या बाबी आयोगाला महत्त्वाच्या गरजेच्या वाटत होत्या आणि म्हणून आयोगाने अगदी पहिलीपासून इंग्रजी भाषेच्या शिक्षणाचा पुरस्कार केला होता. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे आणि त्याचा वापर वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून आयोगाने इंग्रजीला पाहिले आणि इंग्रजीचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर आयोगाने असे स्पष्ट केले की गुणवत्ता ही एक बहुआयामी संकल्पना आहे. केवळ इतकेच म्हणून आयोग थांबला नाही, तर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये या गुणवत्तेचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. किंबहुना गुणवत्ता वाढविण्यासाठी, जागतिक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी सूक्ष्म मूल्यांकन पद्धती विकसित झाल्या पाहिजेत, याकडे आयोगाचा कटाक्ष होता. तज्ञांच्या समितीच्या माध्यमातून संशोधन, नियुक्त्या, बढत्या इत्यादी बाबतीत गुणवत्तेचे निकष पाळून गुणवत्तेचा विकास झाला पाहिजे, अशी आयोगाची भूमिका होती. यासाठी तज्ञांची समिती कार्यरत असावी, याकडेही आयोगाचा कटाक्ष होता. आयोगाने पुढील शिफारस करत असताना आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर भर दिला, तो म्हणजे ई-प्रशासन, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स ॲडमिनिस्ट्रेशन. जोपर्यंत विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने शासकीय तसेच इतर सेवा सामान्य अतिसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, तोपर्यंत या सेवांमध्ये सातत्य, सुरळीतपणा, अचूकता व गतिशीलता येणार नाही, याची आयोगाला जाणीव होती. भारताच्या इतक्या मोठ्या व्यवस्थेमध्ये प्रशासनाचे कार्य जर पारंपरिक पद्धतीने चालणार असेल, तर ते प्रशासन समस्याग्रस्त, कालबाह्य होणार, याची जाणीव आयोगाला होती. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, प्रशासकीय क्षेत्र असेल किंवा वित्तीय क्षेत्र असेल, या क्षेत्रांमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे, याबाबत आयोग अत्यंत सजग होता. यानंतर आयोगाने जी पुढची शिफारस केली, ती देखील अत्यंत महत्त्वाची होती. ती शिफारस ग्रंथालयांच्या संबंधाने होती. ज्ञानाचे प्रवेशद्वार म्हणजे ग्रंथालय, ही आयोगाची धारणा अगदी योग्य होती. या ग्रंथालयामध्ये
ग्रंथांच्या बरोबरीने भौतिक साधन सुविधा, अध्ययन तसेच संशोधनासाठी आवश्यक असणारे वातावरण असले पाहिजे, त्याची निर्मिती जाणीवपूर्वक केली गेली पाहिजे, यावरही आयोगाने मोठा भर दिलेला होता. देशातील ग्रंथालयांची कार्यक्षमता आणि व्याप्ती ही वाढली पाहिजे. तसेच या ग्रंथालयाच्या माध्यमातून शिक्षण हे समाजापर्यंत पोहोचावे यासाठी नॅशनल कमिशन ऑन लायब्ररी अशा काही महत्त्वपूर्ण संकल्पनांवरही आयोगाने भर दिला. आयोगाला आणखी एका गोष्टीची जाणीव होती, ती म्हणजे भारतातील भाषिक विविधता. आयोगाने इंग्रजीला प्राधान्य दिले होते. आयोगाने इंग्रजीला ज्ञानभाषा म्हणून स्वीकारलेले होते. परंतु त्याचबरोबरीने आयोगाला या गोष्टीची देखील जाणीव होती की भारतामध्ये मातृभाषा असेल किंवा राष्ट्रभाषा असेल, यांचं महत्त्व वादातीत आहे. अशा वेळी ज्ञानाची, साहित्याची, भाषांमध्ये देवाणघेवाण होणे महत्त्वपूर्ण आहे, किंबहुना ती एक आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन आयोगाने अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये ज्ञानाचा प्रचार प्रसार होण्यासाठी, ज्ञानाची संकल्पना उमजण्यासाठी साहित्यांचे भाषांतर होणे आवश्यक असल्याचे मानले होते. माहिती व ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी भारतातील सर्व भाषांतील विविध प्रकारचे साहित्य हे भाषांतरित करण्यात यावे, किंबहुना भाषांतरित साहित्याला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, प्रोत्साहन देण्यात यावे, यासाठी आयोग प्रयत्नशील होते. नॅशनल ट्रान्सलेशन मिशन ही याच आयोगाची देणगी आपल्याला म्हणता येईल. सर्वात शेवटी आपण पाहू शकतो की हा आयोग आधुनिक होता. हा आयोग अधिक व्यावहारिक आणि खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या तीव्र रेट्याला समजून घेणारा होता. आणि त्यामुळे आयोगाने शिक्षणामध्ये स्पर्धा व पर्याय यांची आवश्यकता अधोरेखित केली होती. आयोगाने 2015 मध्ये भारतातील विद्यापीठांची संख्या 1500 असावी, किंबहुना त्यापेक्षा जास्त असावी, असे स्पष्ट केले होते. आयोगाने शिष्यवृत्ती वाढल्या पाहिजेत, शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे, राष्ट्रीय विद्यापीठे वाढली पाहिजेत, उच्च शिक्षणाच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र नियामक प्राधिकरण असले पाहिजे, किंवा उच्च शिक्षणामध्ये खाजगी गुंतवणूक ही वाढली पाहिजे. अशा पद्धतीच्या नाविन्यपूर्ण सुधारणा व शिफारशी या सुचवल्या होत्या.
विद्यापीठे असतील, महाविद्यालये असतील, यांची आर्थिक स्थिती भक्कम करून तेथे अत्याधुनिक व पायाभूत सुविधा विकसित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी खाजगी गुंतवणुकीची मदत ही घेतली पाहिजे, याकडे आयोगाने विशेष लक्ष दिले होते. केवळ शासकीय अनुदानावर विसंबून न राहता प्रत्येक संस्थेने स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी रास्त अपेक्षा ही आयोगाने बोलून दाखवली होती. थोडक्यात काय तर राष्ट्रीय ज्ञान आयोग हा असा आयोग होता की ज्याने काळाची पावले ओळखली होती. भारतीय शिक्षण व्यवस्थेचा नेमका आजार काय आहे आणि त्याच्यावर नेमका इलाज काय असू शकतो किंवा असावा, याबाबत आयोगाने सविस्तर व सखोल विचारविमर्श हा केलेला होता. अर्थात जुलै 2014 मध्ये या आयोगाचे कामकाज थांबवण्यात आले, परंतु आयोगाने शिक्षण असेल, संशोधन असेल किंवा एकूणच बौद्धिक संपदा असेल, यांना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि त्या निमित्ताने या देशामध्ये अनेक शिक्षणपूरक व शिक्षणाला गती देणाऱ्या संस्थांचा विकास झाला होता, हे नाकारता येणार नाही. धन्यवाद.